आवाज ऐकायला मिळेल. पहिलाच बॉल इथे निश्चित आपण पाहताय पंचांचा नो बॉलचा कॉल आलाय आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 9+4 धावा मिळतील 5. समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करतो आहोत. या ऐकूयात याच परिसराचा आणि बदलापूरचा दमदार दिग्गज आवाज, दिग्गज समालोचक मान्यवर राहुलजी चव्हाण सर आपल्यासोबत. चला तिसरे पंच आपण या चेक करण्यासाठी. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. रिव्ह्यू कोणाचा? बॅटिंग फिल्डिंग कॅनडा टीम. पंचांनी खरं तर नो बॉल घोषित केलाय आणि त्यावरती नो बॉल. चला तिन्ही पंच आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम अंपायरिंग त्यांनी केली आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक व्हायला हवं. दोन ताकद टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. भार्गव 11 कांड्रोली आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही पाहता संघ खेळतोय मैदानावरती श्री समर्थ 11 पळसदरी. श्री स्वामी समर्थ 11 पळसदरी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. आणि कांड्रोली म्हटलं की नो डाऊट आमचे गीतेश मोहन ठाकरे छत्रपती कुळगाव यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम कांड्रोली संघासाठी. त्यासोबत आमचे तेजस मोहन ठाकरे असतील, हे देखील यामात आनंद घेत आहेत. ते देखील आज कांड्रोली संघाला इथे सपोर्ट करण्यासाठी दाखल झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्याच्या साथीने आपण पाहतोय खरं तर सिद्धांत राऊत आणि त्यासोबत नीतू गवळी यांचं देखील आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. पुण्यनगरी पळसाई पळसदरी हा संघ मैदानावरती खेळतोय. क्या बात. दादू दरेकर यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे पळसदरी टीमसाठी. बढूत या लेफ्टम सीमर हुक केलाय आणि कदाचित चौकार बुक केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फाईन लेगला येतोय. 4 धावा. आणि दत्ताच्या विरुद्ध आता चौकार वसूल केलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. पुढे सरकतोय 10 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. बरोबर तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बट आणि बॉलचा टप्पा पडला भरता वेगानं. बॉल निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर टीम मैदानावरती एका दुसऱ्याच्या विरोधात खेळतात तुम्हाला दिसतील. एका बाजूला दत्ता ऑन ट्रॅक वरती चौकार आलाय, नंतर आपण पाहतोय आता कमबॅक करतोय. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. या मॅच मध्ये 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. धावफलकावरती 10 आकड्यावरती पोहोचली आहे आणि अखेर या मॅच मध्ये आता कमबॅक करायचा प्रयत्न करतोय दत्ता. तर समोर स्ट्रायकिंगवरती बॅटर तुम्हाला पार मिळेल. अमोल आहे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती नव्हता. खेळाडू पोहोचतील बॉलवरती तुम्ही फेक करतायत. दरम्यान एक सिंगल इथे एकवटी जाईल आणि सिंगलच्या जोरवरती धावफलक 1/11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 आता संपलाय, त्यामुळे तुम्ही पाहताय धावफलक फलकावरती जोडल्या जाईल. 11 धाबा आता जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आपण पाहिलाय. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर जरा टायमर ऑन आहे, त्यामुळे लक्ष असू द्या. टीम कांड्रोली लवकरात लवकर आपण क्षेत्रक्षण सेट करा, अन्यथा 5व्या ओव्हरसाठी एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची पण नोंद घ्यायची आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये रवी आलेत ट्रॅक वरती. रवीचा खेळ तुम्हाला पाल मिळेल. मागचा सामना जिंकला टीम सोमजाई 11 गुणगे संघानं. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्यानंतर ते देखील कमबॅक त्यांनी केला. नडोदी संघ तिथे परास्त झाला आणि आता एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे.
पळसदरी विरोधात कांड्रोली. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला भेट, बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. आणि पहिल्या चौकार आल्यानंतर कॅश प्राइज देखील आलाय. अपील स्ट्रॉंग होती परंतु सहमत नव्हते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर मनोज ढिले साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्या साथीने आमचे नरेशजी यशवंतराव यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सलग 3 बॉल 3 चौकार जर आले तर मनोज ढिले साहेबांकडून 1000 रुपयाचं गॅस प्राइज देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भरपूर पाहुण्यांची मांदियाळी तुम्हाला जरूर पार मिळेल. खरं तर ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती पार भितोय. 16 धाबा दाखल कबड्डी जोडले जातील. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर अमोलजी सोनाणे साहेब यांच्याकडून 1,00,000 रुपयाची धनराशी आम्हाला लाभली आहे. परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सातत्याने ही स्पर्धा सक्सेस व्हावी यासाठी अहोरात्र मेहनत करणारी पूर्ण टीम दाखल झालीत. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय नंदू जाधव, कुणाल सोनावणे, अभिषेक पवार, प्रेम सोनावणे, अशोक सोनावणे, राजू जाधव, सोहम सोनावणे, रोहन भालेराव. सहयोग असेल चिकू, त्यासोबत ज्योतिराव आणि ज्योतिराव दादा असतील. त्यासोबत आपण पाहतोय आर्यन सोनावणे, मॉन्टी, आज्ञे, त्यानंतर मोहन दादा असतील, जीवन दादा, सम्यक, मानस, बाबे जाधव, भीमराव गायकवाड, अभय, केतन, सुनील, आनंद, तेजस, विनोद, गौतम, सिद्धेश, संतोष, असित आणि रोशन. सरांना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. खरं तर ते जोडले गेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. परंतु आज खरं तर या साऱ्यामध्ये आपल्याला एकच व्यक्तिमत्वाची कमी आहे, ज्याच्या नावानं ही स्पर्धा रंगती आहे, ते आमचे स्वर्गीय कबीर दादा. त्याच्यात जरूर कमी भासते, परंतु त्यांच्या नावाला कुठेतरी उजाळा देण्यासाठी आपण ही स्पर्धा भरवत असतो. कारण जेवढी नावं मी घेतली त्यामध्ये फक्त एक चेहरा दिसत नाही, तो कबीर दादा. परंतु त्याच्या नावाला खरं तर जिवंत ठेवण्याचं काम ही टीम करते. चित्र आपण नेहमीच पाहिलं आणि जेव्हा जेव्हा कबीर दादाचं नाव येईल ना त्यावेळेस एक नाव आवर्जून उभं राहील. ते नाव आहे अमोल सोनावणे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अमोलजी सोनावणे साहेब यांच्याकडून तब्बल 1,00,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेमध्ये देण्यात आली. त्यामुळे अमोल दादांचं आगमन झाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजेत. कारण अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन तुम्हाला जरूर पार मिळेल. ही सारी टीम काम करते, परंतु त्यांना सारांना एकत्रित घेत असताना अमोलदादा सोनावणे यांचं कार्य मोठं आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील आपण इथे टाळ्यांचा जरूर कडकडाट आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये सलग आता ही 4थी रजनी तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु भरपूर बिजी शेड्यूल असताना देखील अमोलदादा सोनावणे या स्पर्धेमध्ये वेळात वेळकडून दाखल होतात. त्यांचं आपण करतोय स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. दादू दरेकर यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपये, षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत. आणि त्यासोबत पळसदरी टीमसाठी कृष्णकांतजी पालांडे यांच्याकडून देखील युवराज दरेकर यांच्याकडून कृष्णकांत पालांडे आणि त्यासोबत युवराजजी दरेकर यांच्याकडून चौकार षटकारासाठी सलग 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकारासाठी 500 रुपयाचा खास प्राईज आहे टीम पळसदरी संघासाठी. हरकत नाही आहे. बॉली ट्रॅकवरती घोडता तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ सुभाष दाखल होतो बॉल ट्रॅकवरती. फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साईडला, पॉइंट लीगला क्षेत्र मोकळे आहे, खेळाडू पोहोचतील. चर्मकार संघटनेचे अध्यक्ष नितीन दादा भोईर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला संतोष दादा सोनावणे फोटोग्राफर आहेत. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आहे. जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका तुम्ही त्यांची नेहमीच पाहिली आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सर्व भूमिका त्यांनी घेतली आहे. कारण ज्यावेळेस आता सुरुवात झाली त्यावेळेस ते पिच क्रिएटर होते. फुलटॉस टर्न केला ऑन साईडला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू पोहोचतात, वेगाने पोहोचले, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी काय घडलंय पाहावं लागेल आणि 2 धाबा इथे मिळतील. कारण तुम्ही पाहताय आता बकाटॉन निघालाय म्हणजे इथून 2 धाबा कंप्लीट आहेत.
युगराज महाराज बुटेरी जर तुम्ही पाहताय नामांकित पंच आहेत त्यांच्या साथीने प्रशांत सूर्यराव देखील या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत आणि तिसरे पंच आमचे डी अंपायर तिघांची कामगिरी मोठी आहे या स्पर्धेमध्ये 24 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय 3 बॉलचा खेळ आता संपलाय धावफलक तुम्हाला पार मिळेल टीमची टोटल 24 आकड्यावरती पूर्णपणे थांबली आहे दोन्ही संघाचा विचार केला तर आपण ताकदवर संघ आहेत खरं तर आज कर्जत कालापूर खोपोली बेल्टमध्ये संघ खेळतात त्यामुळे त्यांना एकामेकाचा खेळ काय आहे तो माहिती आहे त्यामुळे तुम्ही पाहता इथून जेवढी चांगली बॉलिंग तेवढी चांगली बॅटिंग तुम्हाला पार मिळेल LBW या स्वरूपात परतावा लागेल माघारी अजून एक धक्का टीम पळसदरी संघाला फलंदाज बाद क्या बात है ओके व्यासपीठावरती आमचे एरंदाळचे सिंगर अभिषेक पवार यांचं आगमन झालं त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून फुल टॉस टर्न केलाय फक्त दिशा दिली ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं बॉलवरती पोहोचतील तिथून फेक करतील 2 धाबा इथे एकवट जातात आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल आता पुढे सरकतोय 26 धाबा धावफलकावरती जोडले जातील बघा पाण्याच्या टाकीवरती जे कोणी प्रेक्षक आहेत विनंती आपण खाली उतरा कारण मध्यरात्र झाली आहे त्यामुळे कोणाचाही डोळा लागू शकतो त्यामुळे आपण विनंती आहे प्लीज रिक्वेस्ट करतो आम्ही तुम्हाला आपण खाली उतरा बरोबर या इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा दात बागतात LBW अजून एक झटका लागतोय पळसदरी संघाला फरदच बा ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावर असणारा धावफलक 28 बिगिट फटका चांगला विषय मध्ये घेतला खेळाडू उपस्थित
दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धाब्यासाठी इथे थांबावं लागेल. सिंगल बेल सिंगलच्या साथीला धावफलक 29 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळते. टीमची टोटल आता जोडली गेली आहे. मॅचमध्ये तुम्ही पाहताय खरं तर 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये अद्याप आपण जर पाहिलं पुन्हा एकदा फुलटॉस आणि इथे अजून एक झटका लागतोय. अजून एक फलंदाज त्याला मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. मैदानावरती दाखल होतोय. बबलू मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये बबलूला चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय आता 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 बॉलचा खेळ पूर्णपणे संपला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 29 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोरदास बबलू फलंदाज बबलूला तुम्ही पाहताय. बिग हिट फटका चांगला ऑन साईडला घेतला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील वेगानं. बॉलवरती आले तुतलून फेक करतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धाब्यासाठी कदाचित पंचांनी घेतला DRS आणि चला तिसरे पंच या आपण चेक करूयात नक्की इथे घडले काय. दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला पाहायला मिळेल कारण क्वालिटी आणि क्लॅरिटीसह तुम्ही पाहता क्रिक लाईव्ह देखील चांगली कामगिरी करते या स्पर्धेमध्ये. अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबत क्वालिटी तुम्हाला मिळेल या शंकात नाही. या रन आउट साठी इथे खरं तर रिव्ह्यू घेतलाय. OUT फलंदाज बाद. सायराजच्या साथीने अंकुश नवीन बॅटर आता मैदानावरती दाखल होतोय. यावेळेला देखील ऑन साईडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. ओव्हर नंबर 4चा खेळ संपन्न होतोय. 4 ओव्हरच्या अंती 30 धाबा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 5 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गुरुदास दाखल होतील. धावफलक 30 धाबा 4 गडी बाद झालेत आणि 30 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. या मागचा आनंद घेत असताना खरं तर छत्रपती कुळगाव टीमचे घातक बॅटर म्हणजे जी ओळख आहे तेजस मोहन ठाकरेला तुम्ही पाहताय. खरं तर या मागचा ते आनंद घेतात आणि अप्रतिम खेळ नेहमीच त्यांचा आपण पाहिलाय. जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेमध्ये बालिकाबीर खेळाडू टू व्हीलर एव्हेंजर जिंकणारा खेळाडू तेजस मोहन ठाकरे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचा खरं तर घरचा संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय. कंट्रोली म्हटलं की जबरचे संबंध आहेत. टर्न केला ऑन साईडला फक्त आणि फक्त दिशा दिली. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा मिळते 4.
1 फॉर दी ओव्हर. हा इशारा पोहोचलाय, त्यामुळे आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा असा चेंडू जर टाकला तर दंडित करण्यात येईल, हेच पंच सांगतात. मॅचमध्ये गुरुंदा तयार होते, पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती विजय. हा ट्रॅकर बॉल अडबा बाटा खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, बॅट आणि बॉलचा पूल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसतोय, कारण पहिल्यांदा खरं तर हिट करण्यात आला, दुसऱ्यांदा बॅटर पोहोचला होता, तरी देखील आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती इथे हिट करण्यात आला आणि अखेर या 2 धाबा लेग बायच्या स्वरूपात मिळतील. त्यामुळे आपण पाहतोय 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ या मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसतील. अप्रतिम खेळ, अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि उद्या देखील आपण जर पाहिलं तर बेजवाडी असणार आहे या स्पर्धेमध्ये, यात मात्र शंका नाही आहे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरला वेगानं, बॉल निघून चाललाय सुरक्षेच्या हातामध्ये, डॉट बॉल. ही समाप्ती तुम्हाला पार बीतीये. 36 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना जवळ 3 बॉल आता संपलेत. त्यानंतर आपण पाहतोय टीमची टोटल 36 आकड्यावरती पूर्णपणे थांबले. 3 बॉलचा खेळ अतुल शिल्लक आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज विजय, एक चौकार जरूर आलाय. त्यानंतर आपण पाहतोय धावफलक पूर्णपणे थांबले. या मॅच मध्ये टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळते 36. You miss, I will definitely hit furniture destroy for this ball. Thank you so much. नवीन बॅटर बदलावरती दाखल होतोय मिहिर. टू गो. पुढचा बॉल. हा ट्रॅकर आता खेचला ऑन साइडला, स्कोर लेगला, वाराशी वार्तालाप करत असताना हुआ के साथ साथ गटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर, दंग षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 42. 42 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. या मॅच मध्ये 5 ओव्हरचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. आल्या मिहिरच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला, त्यामुळे धावफलक फ्लाय होतोय. 42. 42 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मध्ये. हा ट्रॅकर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न फसला. खेळाडू पोहोचेल, एक सिंगल एक बळी, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा भेटतील या शंका नाहीये. त्यानंतर तुम्ही पाहताय आता तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होते, परंतु नकार दिलाय आणि अखेर आता तिसरीचा प्रयत्न होतोय आणि या तिसऱ्या धाब्यासाठी परतावं लागेल मिहिरला माघारी. धावफलक जाऊन पोहोचेल 44. 44 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि 45 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
मनोजी ढिले साहेबांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करेल या आपण मनोजी ढिले साहेब आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. यावं आपण आपल्या मान सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि त्यासोबत दोन टीम नानिवली संघ आणि त्यांच्या विरोधात मनोज ढिले साहेबांचा सन्मान या मंचावरती होतोय. खरं तर मनोज ढिले साहेबांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये खरं तर देणगी स्वरूपात देणगी लाभली आहे. त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. वावरले आणि पोत नरेश यशवंतराव आपण या आपला सन्मान आम्ही करतोय. वावरले आणि पोहन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सुरेशजी कडू यांचाही सन्मान आपण करतो. या बघ्या व्यासपीठावरती यावं आपण. सुरेशजी कडू आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हॅलो चेक. चला पौंद आणि वावरले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पौंद संघाचे कॅप्टन आहेत. वावरले संघाचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी आलेत. सेकंड इनिंगची पहिली मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. टॉस केला जातोय. एका संघाला हरवल्यानंतर इथे द्वितीय फेरीमध्ये दाखल झालेल्या दोन संघांच्या दरम्यान इथे आपण टॉस करतो आहोत. पौंड टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर वावरले संघाचे कर्णधार या ठिकाणी आम्हाला जोडले गेलेत. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतोय. दीपकजी सोनावणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण या. दीपकजी सोनावणे साहेब आपण या. पौंड संघाचा कॉल असेल. टॉस होतोय. छापा कॉल. इथे काटा आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय वावरले टीमनं. निर्णय कळवा. बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि पौंड संघाला फिल्डिंगचं पाचारण. दोन्ही टीम तयार राहा. या मॅच नंतर आपण लगेच सामना सुरू करूया. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकलात. पूर्वार्ध संपलाय. स्कोर कार्ड वरती एकंदरीत जोडल्यात 44 आणि 45चा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय. फटका चांगला आहे.
जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ते आपण पाहताय जाऊन पोहोचलं 10 या आकड्यावरती. 10 ऑन बोर्ड. भार्गवी 11 कांड्रोली हा संघ मैदानावरती इथे बॅटिंग करण्यासाठी उतरलाय. 45 धावांचा पाठलाग करत असताना दोन संघ मैदानावरती झुंजतायत. सुरुवातीला आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये पळसदरी संघानं बनवल्या 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय ते भार्गवी 11 कांड्रोली या संघासमोर विजयासाठी. सलामीची जोडी फलंदाज बॅटिंग करण्यासाठी बाळा आणि हर्षद. बाळानं अगदी पहिल्या 2 बॉलवरती आक्रमक हल्ला. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर चौकार. आणि इथे मात्र पळसदरी संघासाठी फार मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा केलाय. बॉलर तयार कैलाश. लाऊड अपील. मॉन्टी सोनावणे. बाउंड्रीच्या बाहेर जे चेंडू जात आहेत ते आपण कलेक्ट करा. मॉन्टी भाई. दहा धावा धावफलकावरती. कैलास. इथे चांगला चेंडू आहे. लगेचच आपण पाहताय तर खेळाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवलंय. बॅटची कडा लागली आहे. विकेटच्या मागे झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. बाळा आउट. सातत्यानं केलं जातंय. धावफलकावरती 1 बाद 10 धावा. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. पहिला धक्का मिळालाय. इथून कशा पद्धतीनं पुढे सरकवतील. पळसदरी संघ मैदानावरती सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅटिंग केली. पुण्यनगरी पळसदरी. धावा बनवल्या 44. 45चं लक्ष इथे ठेवलं. लक्षाचा पाठलाग करत असताना टीम मैदानावरती उतरली आहे. भार्गवी 11 कांड्रोली. 45चा पाठलाग. पहिल्या 2 बॉलवरती 10 आल्या. त्यानंतर कमबॅक केले कैलाशनं. इथे खोलवर टप्पा. यॉर्कर लेंथ अगदी आपण पाहताय तर खोलात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रिस्की सिंगल. इथे आपण पाहताय तर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. चांगलं कॉलिंग. जसं बॅटवरती चेंडू लागला लगेचच एकमेकांमध्ये नजरा नजर आणि एक कॉल पाहायला मिळाला आणि सिंगल धाव इथे अगदी वेगानं कंप्लीट केली. सिंगल मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल. जरूर आपण पाहताय धावफलकावरती जोडायचे आहेत 45. मात्र मॅच हाय व्होल्टेज बनेल. क्वालिटी गोलंदाजी आपण पाहताय तर पळसदरी संघाकडे आहे आणि तिचाच वापर करावा लागेल. चेंडू चांगला टाकलाय. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या 2 बॉलवरती मोठा हल्ला. षटकार चौकार. त्यानंतर त्यानं केलंय कमबॅक. षटक क्रमांक पहिलं संपलंय. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 1 बाद 11 धावा धावफलकावरती आणि बॅटिंग करतायत टीम भार्गवी 11 कांड्रोली. 45 धावा इथे विजयासाठी बनवायच्या आहेत. 5 षटकांचा सामना. आज आपण पाहताय तर कौतुक केलं जाईल कबीर स्मृती चषकाच्या आमच्या सर्व आयोजकांचं. अर्थातच विशेष कौतुक
संतोष दादा सोनवणे यांचा आपण करूयात आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांचं मनापासून आपण कौतुक करतो आहोत. भार्गवी 11 कांट्रोली हा संघ मैदानावरती खेळतोय. निश्चितच 45 धावा त्यांना बनवायच्या आहेत. अद्यापपर्यंत 12 धावा इथे स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्रिमूर्ती रायबा मेन्सवेअर मोहपाडा यांच्या सौजन्यानं त्यांचे ओनर मान्यवर सतीशजी गायकवाड, स्वप्नीलजी माळकर आणि वैभवजी यांच्या सौजन्यानं संघ मैदानावरती उतरलाय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे आपण या मंचावरती, मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्रिमूर्ती रायबा मेन्सवेअर अंपायरचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. येस, वेलकम मोंटी भाई. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत आमचे मिस्टर डी के सर. ज्या वेळेला चेंडू फलंदाजानं अटेम्प्ट केला त्यावेळेला त्याची लाईन आणि लेंथ पाहिली जाईल, कुठून चेंडू ट्रॅव्हल झाला ते पाहिलं जाईल. त्याचबरोबर एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे नामांकित पंच दत्ता कडव सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी काम पाहतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू आतमध्ये आलाय. अगदी आपण पाहतोय तर शेवटच्या मोमेंटला चेंडू टर्न होत आत. सुंदर गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज अमोल या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथे या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळतायत. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सिंगल कंप्लीट करतायत. निश्चितच एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 45 धावा बनवायच्या आहेत. अगदी आपण पाहताय तर शांत संयमी झालेला खेळ. अर्थातच भार्गवी 11 कांड्रोली हा संघ मैदानावरती खेळतोय. कर्जत, खालापूर आणि खोपोली अर्थातच रायगड विभागाला बिलॉंग करणाऱ्या 8 संघांना तुम्ही इन ऍक्शन मध्ये आज बदलापूर नगरीमध्ये पाहताय. फटका फसलाय. चेंडू हवे. झेलची सुवर्ण संधी. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची मॅच. सोपं सूत्र असतं. इथे डायरेक्ट हिट झालंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच इथे धावतायत आणि तिसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट केली आहे. झेल सुटला. गोलंदाज मेहनत करतोय आणि त्याच्या मेहनतीला इथं यश मिळालं नाही. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. इथे आपण पाहता एकंदरीत 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ मैदानावरती दोन्ही संघांच्या बाजूने जर आपण पाहताय तर मेहनत घेतली जाते. जिद्द, चिकाटी आणि कष्ट घेतले जात आहेत. स्कोर कार्ड वरती आता पाहायला मिळत आहेत 16. इथे यावेळेस स्विचिट अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. बॅटला स्पर्श झाल्यानंतर फिल्डरला बीट करत दन 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 करत सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड अत्यंत वेगवान. चौकार. वीस धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण खेळ पाहत आहे. निश्चितच 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे
2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. सामना आपण पाहताय तर हळूहळू रंगतदार अवस्थेमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. 45 धावांचा पाठलाग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. कांड्रोली. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय शॉट ऑफ लेंथ. उंची जास्त होती आणि निश्चितच अटेम्प्ट केल्यानंतर सुद्धा वर्ण निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, वन बाउन्सचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय. धोक्याची घंटा. निश्चित आपण पाहताय पहिलाच बॉल अवांतरच्या स्वरूपात एक सिंगल मिळतीये. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकलं 21 वरती. धावफलकावरती आपण पाहताय 45 बनवायचे आहेत. ऑलरेडी आपल्याकडे धावा कमी आहेत आणि अशा पद्धतीने जर अवांतरच्या धावा गेल्या तर मात्र अडचणी. इथे जागेवरनं कडक हिट. उंच मारलाय. जबरदस्त चपराक लगावली आहे. वाईडिस्ट लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू भिरकावून दिलाय यशनं. यशस्वी प्रहार. षटकार. सौजन्यानं टीम मैदानात उतरली आहे. सतीशजी गायकवाड, स्वप्नीलजी मालकर आणि वैभवजी खोपकर या तीनही मान्यवरांचं स्वागत आहे. इथे फटका फसलाय. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. पकडलाय झेल आणि संपलाय या ठिकाणी यशचा खेळ. धक्का. स्वीकारलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. अजून एक तिसरा झटका. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना 27 या आकड्यावरती लागलेला तिसरा धक्का. ओव्हर नंबर 3 मध्ये चाललेला खेळ. 45 धावा. असं वाटलं की धावफलकावरती धावा जरूर कमी आहेत, मात्र मैदानावरती झुंज देण्यासाठी आम्ही सुद्धा आलोय हे सांगायला सुरुवात केली आहे. पुण्यनगरी पळसदरी संघासाठी निश्चित आपण पाहताय अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली जाते. षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर 2 बॉलवरती चांगलं कमबॅक या ठिकाणी केलंय गोलंदाज सार्थक. आणि खऱ्या अर्थानं एक षटकार आल्यानंतर त्यानं सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट अर्जित केल्या. इथे हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होतोय गोलंदाज सार्थक. हॅट्रिक बॉल. बॅटची कडा. अगदी आपण पाहताय तर प्लेड ऑन होता होता वाचलाय. बॅटची कडा लागली त्यानंतर चेंडू पायावरती आदळलाय. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट येतोय. सलगचा तिसरा चेंडू असा आलाय ज्याच्यावरती धाव नाहीये. स्कोर कार्ड स्थिरावले 27 या आकड्यावरती. 3 बाद 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकात आपण आहोत. युवा यंगस्टर गोलंदाज सार्थक वरती विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास अद्यापर्यंत तो सार्थ ठरवतोय. पुन्हा चांगला टाकलाय. या चेंडूवरती तुम्ही कलात्मकता पाहताय. सिमेंटच्या पिच वरती सुद्धा चेंडूला वळवत असताना पाहायला मिळतोय. अगदी ऑप्शनच्या बाहेर पिच करतोय शॉर्ट ऑफ लेंथ आणि थोडंसं आतमध्ये घेत असताना गुडलेन स्पॉटच्या आसपास चेंडूला इथे रिलीज करतोय आणि टप्प्यावरती सुंदर नियंत्रण. गतीमध्ये चांगलं मिश्रण पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण खेळ पाहताय. सार्थक गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्याने टाकलेत. 7 धावा देत असताना 2 विकेट मिळवल्यात. इथे आपण पाहताय तर पुण्यनगरी पळसदरी संघाला
मॅच मध्ये जिवंत आणि ज्वलंत ठेवण्याचं काम तो करतोय. इथे सुद्धा सुंदर गोलंदाजी, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये, निर्धाव येतोय. उत्कृष्ट दर्जाचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती सिक्सर आला, केलेलं सुंदर कमबॅक. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 ची सरासरी धावफलकावरती आहेत 27. अनसर्टनिटी, मैदानावरती झुंजार संघ खेळतायत. चला थोडी घाई करा, वेळेची काळजी घ्या मित्रांनो. पहिली 4 षटकं तुम्हाला बरोबर 20 मिनिटात टाकायची असतात. 3 षटकं संपली आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाज अमोल. अमोलचा पहिलाच बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज हर्षदच्या रूपानं 440 चा झटका. अमोलच्या माध्यमातून अनमोल चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. 27 या आकड्यावरती लागलेला चौथा धक्का भार्गवी 11 कांढरोली या टीमला. जबरदस्त मुकाबला, एकाच विभागाला, एकाच परिसराला, रायगड जिल्ह्याला बिलॉंग करणाऱ्या टीम आज इथे आपण पाहताय तर बदलापूरच्या नगरीमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन आपला खेळ दाखवतायत. सर्व खेळाडूंचं आम्ही सर्वप्रथम मनापासून स्वागत करतोय. चांगली गोलंदाजी अमोल, व्हेरी गुड बॉलिंग. पहिला विकेट, त्यानंतर इथे डॉट. 12 चेंडू 18चं समीकरण होतं. मात्र इथे आपण पाहताय तर घाबरून हादरून न जाता चेंडूवरती चांगलं नियंत्रण मिळवलंय आणि टप्प्यावरती अचूक मारा या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची सातत्यानं गोलंदाजी, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम अद्यापपर्यंत अमोलनं केलंय. राईट मोर द विकेट. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. रवी रवी आणि करण या जोडीला मात्र इथून करण अर्जुनची भूमिका पार पाडावी लागेल. इथे डायरेक्ट हिट केलंय. पंचांकडे दाद मागतायत. निश्चितच एक धाव इथे पूर्ण झालीय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. धावबाद चेक केलं जाईल. जर धावबाद असेल तर फलंदाज बाद, धावबाद नसेल तर एक धाव इथे जोडली जाईल. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड, त्यानंतर डॉट. इथे सुद्धा जवळजवळ डॉट आला होता. मात्र निश्चितच रनआउट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. त्यावेळेला फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडेड झाली की नाही हे इथं पाहिलं जाईल. मिस्टर टीके सर इथे त्यांना कंटिन्युअस बिझी ठेवलं जात आहे. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे 440 चा झटका.
केलेत. मात्र मैदानावरती तुम्ही पाहताय प्रेक्षक राजा अजूनही तळ ठोकून मॅचचा आनंद लुटतोय. अतिशय शिस्तबद्ध क्रिकेट तुम्हाला कर्जत खालापूर परिसरातलं पाहायला मिळतंय. अर्थातच रायगड जिल्ह्यातनं आलेले हे सर्व खेळाडू. आदित्य आलाय, बॅट फिरवली, बॅट आणि चेंडू मध्ये इथे आपण पाहताय तर परफेक्ट टायमिंग नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. थ्रो आला वेगानं, मात्र निश्चित आपण पाहताय तर कलेक्शन करत असताना तिथे अडचणी निर्माण झाल्या आणि इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट झाल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी सादर केली आहे. स्कोर कार्ड वरती टोटल 29 या आकड्यावरती 29 45चा पाठलाग करतायत आणि इथून आपण पाहिलं तर अजूनही 16 धावांची गरज. 29 धावा धावफलकावर, 45चा पाठलाग. गोलंदाज अमोल. इथे अमोलचा हा चेंडू, बॅटची काढा, विकेटच्या मागे झेल, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज झालाय फेल. धक्का क्रमांक 6. कांड्रोली टीम संकटात. फलंदाज धावबादच्या स्वरूपात एकमेकांमध्ये दोस्तीत कुस्ती. फलंदाज झालाय धावबाद. अजून एक झटका टीम कांड्रोली या टीमला. पुण्यनगरी पळसदरी हा संघ मैदानावरती झुंजार खेळ इथे सादर करत असताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये संघाला कमबॅक करून देण्याची कमाल कमाल धमाल गोलंदाजी सार्थक आणि अमोल या दोन गोलंदाजांनी पाहायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि मॅच मध्ये आपल्या टीमला परत आणलंय. 4 षटकं संपली आहेत, 30 धावा धावफलकावर, 7.50 ची सरासरी पाहायला मिळतीये. रिक्वायर्ड रन रेट तब्बल 15 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचे 6 बॉल आणि 15 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. लक्ष मोठं होऊन बसलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना इथे मात्र भार्गवी 11 कांड्रोली टीमला कष्ट करावे लागतील, जिद्द दाखवावी लागेल, चिकाटी दाखवून इथे सामना खेळावा लागेल. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. लक्ष जरूर मोठं आहे, मात्र झुंजार खेळ दाखवून इथे हे लक्ष पार करावं लागेल. नॉकआउटच्या मॅचेस प्रत्येक सामना फार महत्वाचा असतो. या अनुषंगाने तुम्ही पाहताय तर प्रत्येक सामना डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू. दूरवरचं अंतर कापून इथे आलोय. बदलापूरच्या प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट दाखवायचंय. त्याचबरोबर टेनपिक वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला जोडल्या गेलेल्या तुमच्या सर्व लाडक्या फॅन्स फॉलोविंगला चांगलं क्रिकेट दाखवायचं. या अनुषंगाने ही मॅच तुम्ही पाहताय. 6 चेंडू 15 ची गरज. गोलंदाज गोलंदाजीसाठी इथे पहिल्याच बॉलवरती फटका खेचलाय. मिस टायमिंग. सीमारेषेवरती एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम झेल. 1 2 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये
सुंदर झेल या ठिकाणी टिपलाय अंकितच्या माध्यमातून आणि फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर जातोय. कांड्रोली संघाला मोठा हादरा. तीस या आकड्यावरती 8वा धक्का दिलाय. शांतीत क्रांती करत असताना पुण्यनगरी पळसदरी हा संघ मैदानात पाहायला मिळतोय. 5 बॉल 15 ची गरज. 45 धावांचं लक्ष होतं. अगदी आपण पाहिलं तर सहजगत्या हे लक्ष पार केलं जाईल अशी सिच्युएशन अगदी सुरुवातीला आपण पाहिली. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या. त्यानंतर मात्र सामना टर्न व्हायला सुरुवात केली. अमोलनं अनमोल कामगिरी पार पाडली आणि सार्थकनं खऱ्या अर्थानं विश्वास सार्थ ठरवलाय. शेवटच्या अंतिम षटकासाठी सुमितवरती विश्वास दाखवलाय. शेवटच्या षटकाला इथं सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली आहे. 8 बाद 30 धावा धावफलकावरती. उर्वरित 5 चेंडू आणि तब्बल 15 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 5 चेंडू 15 धावा. चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल. गुणवत्ता तपासली पंचांनी आणि सांगितले वाईट बॉल. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. सामना अजून संपला नाहीये. एखाद दुसरा मोठा फटका आला तर इथे कमबॅक होऊ शकतं. लक्षाचा पाठलाग करायचा आहे. निश्चितच साहस ठेवावं लागेल. स्ट्राईकवरती बॅट्समन तयार. विजय खोलवर टप्पा यॉर्कर लेंथवरती अगदी आपण पाहताय तर बुंद्यात मारा. जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं केली जाते. हात खोलण्याची संधी देत नाहीयेत. वारंवार अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकाची जिम्मेदारी इथं आपण पाहताय तर सुमितच्या खांद्यावरती दिली आहे. त्यानं अद्यापर्यंत पाहिलं तर 3 बॉल टाकले, 2 वैध टाकले, 1 वाईट बॉल. त्यानंतर आपण पाहताय तर धावा खर्च केला 2. 4 चेंडू 13 ची गरज. इथे प्रचंड वेग, अति प्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलसाठी प्रयत्न करतायत मात्र हे असफल प्रयत्न. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. 9वा मोहरा गारद. 45 चा पाठलाग मात्र इथे आपण पाहताय तर धावफलकावरती 32 या आकड्यावरती 9वा फलंदाज मैदान सोडतोय. सातत्यानं विकेट जात आहेत. सातत्यानं एक एक फलंदाज माघारी जात असताना पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने इथे आपण पाहाल तर विजयाच्या समीप जाण्याचं काम पार पाडतायत गोलंदाज सुमित. शेवटच्या अंतिम षटकावरती विजयाची मोहोर त्याला उमटवायची आहे. अजून सामना संपलेला नाहीये. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज आहे. 3 चेंडू 13 धावा. सलगचे 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतं. स्ट्राईक वरती बॅट्समन खेळतोय विजय. विजयला विजयश्री खेचून आणावी लागेल. हुक केलाय. फटका कडक आहे. जबरदस्त बॅटिंग खेचून मारलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. विजयच्या बॅटमधनं आलेला हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती 38 धावा. प्रेक्षक राजा आनंद लुटतोय. टीव्ही स्क्रीनवरती सर्व प्रेक्षकांना टिपलं जातंय. तेजस्वी ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अगदी बाल्कनीत बसून मॅचचा आनंद लुटतायत. सर्वांचं स्वागत आहे. षटकार आलाय आणि मॅच इथं आपण पाहताय पुन्हा एकदा ऑन झाली आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. सामना निश्चितच जबरदस्त खेळतायत. विजय बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती. अशाच पद्धतीनं असा एखादा एअर स्ट्राईक जर झाला तर मात्र पुन्हा एकदा विचारात पडतीये टीम पळसदरी. पुण्यनगरी पळसदरी आणि त्यांच्या विरोधात भार्गवी 11 कांठ्रोली या 2 संघांच्या दरम्यान मॅच. 2 बॉल 7. चेंडू चेक केला जाईल. चेंडू चेक केला जाईल. अंपायर डिसिजन येस इट इज वाईट बॉल. अवांतरची धाव मिळतीये. मॅच में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. मैदानावरती चित्र बदलायला वेळ लागत नसतो मित्रांनो. लक्ष जरूर मोठं आहे मात्र लक्षाचा पाठलाग करत असताना विजय मोठा खेळाडू बनून मैदानावरती साबित होतोय. आज हिरो बनण्याची संधी आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो जी जान से लढा नहीं. 2 बॉल 6 ची गरज. फसलेला फटका. आता झेलची संधी. शेवटची विकेट आणि हा झेल टिपलाय. संघ गारद होतोय कांड्रोली. सामना जिंकलाय पुण्यनगरी पळसदरीनं. वेल प्लेड.
या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे अमोल. या सामन्याचा सामनावीर अमोल या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल. मान्यवर